श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओज आता अपलोड होणार आहेत. अजून मी प्रत्येक चॅप्टरचा आता सेपरेट व्हिडिओ आता अपलोड करणार आहे. सो तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो आजचा व्हिडिओ 8th स्टँडर्डसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे. कारण आज आपण 8th स्टँडर्डच्या बुकमधील फर्स्ट चॅप्टर प्रथमः घटकः याच्यातील पहिला चॅप्टर जो आहे तो संपूर्ण आपण डिस्कस करणार आहोत. सो हा चॅप्टर आपण आज ब्रीफली डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, या चॅप्टर खाली जे गायत नंदत जे तुम्हाला दिलेलं आहे ते एक्झामला येत नाही, बट त्याचा देखील मी एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहे. या व्हिडिओनंतर तोच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ठीक आहे. आज आपण परिचय हा जो आहे तुम्हाला चॅप्टर ते बघूया. बेसिकली हा चॅप्टर नाही आहे, तर तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्ही संस्कृत विषय फर्स्ट टाईम तुम्ही शिकत आहात. सो संस्कृतमध्ये वेगवेगळे वाक्य कसे असतात किंवा संस्कृतमधले ग्रामर काय असतं हे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. हा चॅप्टर खूप बेसिक चॅप्टर आहे. याच्यात मी तुम्हाला ब्रीफली सगळं सांगणार आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्द इथे का बरं वापरला आहे हे सर्व आपण आज या जो आपला हा चॅप्टर आहे यात आपण बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो सर्वात अगोदर आपल्याला परिचय हे दिलेला आहे. परिचयचा अर्थ इंट्रोडक्शन. इंग्लिशमध्ये आपण इंट्रोडक्शन जे म्हणतो त्याला संस्कृतमध्ये परिचय असं म्हणतात. सो तुम्हाला इंट्रोडक्शन इथे दिलेलं आहे. फर्स्ट आता इथे तुम्हाला जे दिलेलं आहे इथे सर्वात अगोदर तुम्हाला 2 पार्ट दिलेले आहेत त्यांनी. इथे मस्क्युलाईन जेंडरबद्दल दिलेलं आहे या पार्टमध्ये आणि इथे फेमिनाईन जेंडरबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. जस्ट अ मिनिट. येस, लेट स्टार्ट. सो बघा आता अहम छात्र हो. अहमचा अर्थ आहे मी. जसं आपण म्हणतो आय, इंग्लिशमध्ये जसं आय म्हणतो. मित्रांनो, संस्कृतमध्ये जसं तुम्ही प्रोनाऊन शिकले असाल इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, तसं संस्कृतमध्ये देखील प्रोनाऊन्स असतात. सो जसं तुम्हाला माहिती फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन प्रोनाऊन असतात इंग्लिशमध्ये, तसंच सेम इथे असतात, फक्त थोडे काही बदल आहे. अहम जे आहे ते तृतीय पुरुष सर्वनाम आहे. मी असं त्याला उत्तम पुरुष म्हणतो आपण. आपण असं ट्रिक मी भरपूर स्टुडंटला असं शिकवलं की उत्तम म्हणजे मी, म्हणून उत्तम पुरुषमध्ये अहम येतं. अशी मी एक ट्रिक तुम्हाला दिली. ओके. अहमचा अर्थ आहे मी, आय इंग्लिशमध्ये. छात्र हो म्हणजे मी एक स्टुडंट आहे. ओके. आय एम अ स्टुडंट इंग्लिशमध्ये पाहिलं तर. ओके. मम नाम, मम म्हणजे माय किंवा माझं. नाम म्हणजे नाव. राहुल माझं नाव राहुल आहे. माय नेम इज राहुल. ओके. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मॅडमने हे सांगितलंच नाही की इथे बघा, इथे हे जे 2 डॉट आहेत ते का दिलेले आहेत, इथे पण 2 डॉट दिलेले आहेत. ओके. हा प्रश्न भरपूर जणांना पडलेला असेल. मित्रांनो, एक ट्रिक सांगते. आता या ज्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहेत ना, हे खूप बेसिक ट्रिक्स आहेत. तुम्हाला पुढे जाऊन ह्या ट्रिक्स कोणीच सांगणार नाही आहे. सो आत्ताच नोट डाऊन करा. एक इम्पॉर्टंट संस्कृतमध्ये टेबल असतो, तो म्हणजे देव टेबल खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. देव टेबल एक बेसिक टेबल आहे. जर तुम्हाला देव टेबल आला तरच तुम्हाला सगळे टेबल संस्कृतचे येतील. सो हा जो देव टेबल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. देव हा पुल्लिंगी आहे. ओके. पुल्लिंगी नाम आपण म्हणू शकतो. तर एक ट्रिक जे सांगते मी तुम्हाला ते नोट डाऊन करून घ्या. जेव्हाही पुल्लिंगी नाव असतं, कोणतंही नाव असेल, जसं इथे छात्र हे जे आहे ते पुल्लिंगी आहे, म्हणून त्याला हे असे 2 डॉट दिलेले आहेत. स्त्रीलिंगीला देत नाही. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की छात्र हो, इथे बघा राहुल हो असं दिलेलं आहे. देव हो असं असतं. ओके. अजून आपण म्हणू शकतो की सुरेश हो. खूप सारे नावं आपण लिहू शकतो इथे. म्हणजे पुल्लिंगी जर
नाम पुल्लिंगी असेल तरच हे डॉट द्यायचे आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर जणांना खूप कन्फ्युजन होतं. इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इथे बघा छात्र हो पुल्लिंगी आहे म्हणूनच आपण दोन डॉट त्याला विसर्ग म्हणतो. संस्कृतमध्ये विसर्ग आपण त्याला म्हणतो. राहुल हो ओके पुल्लिंगी आहे म्हणूनच आपण दोन डॉट दिलं आहे. आता बघा आता नेक्स्ट जे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला सगळं समजेल. मम माता, मम म्हणजे माझी, माता म्हणजे आई. माझ्या आईचं नाव काय आहे बरं? विदुला. आता हे जे आहे विदुला हे स्त्रीलिंगी आहे, हे पुल्लिंगी नाही आहे. काय आहे बरं? स्त्रीलिंगी आहे म्हणूनच इथे दोन डॉट नाही आहे. इथे विदुलाहा असं नाही आहे. ओके इथे काय विदुला. विदुला हा जो आहे शब्द तो माला या शब्दाप्रमाणे चालतो. माला स्त्रीलिंगी नाम आहे. सो मी तुम्हाला एक लिस्ट देते. ते टेबल तुम्हाला लर्न करावे लागतील. पहिले म्हणजे देवचा टेबल खूप इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल टेबल आहे. दुसरा म्हणजे मालाचा टेबल खूप इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल आहे. तिसरा म्हणजे वनम हा जो टेबल आहे खूप इम्पॉर्टंट आहे. देव हा पुल्लिंगी टेबल असतो, माला स्त्रीलिंगी असते आणि वनम हे नपुंसकलिंगी टेबल असतो. हे 3 टेबल खूप फंडामेंटल टेबल आहेत. ठीक आहे. आता हे जे विदुला आहे हे मालाप्रमाणे लिहिलेलं आहे. मम म्हणजे माझ्या आईचं नाव विदुला आहे. विदुला स्त्रीलिंगी आहे म्हणून 2 डॉट दिलेले नाही. त्या 2 डॉटला विसर्ग म्हणतात. पुढे बघा मम पिता, माझ्या वडिलांचं नाव काय आहे बरं? सुरेश हो. वडील जे आहे ते पुल्लिंगी आहेत म्हणून 2 डॉट आहे. वडिलांचं नाव आहे पुल्लिंगी आहे म्हणूनच 2 डॉट आहे. आईचं नाव आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून 2 डॉट नाही आहे, इथे 2 डॉट आहे. म्हणजेच काय याच्यातून समजलं की पुल्लिंगी नाम असेल तर 2 डॉट द्यावेच लागतात. जसं छात्र हो, राहुल हो, सुरेश हो. बट विदुला जे आहे ते स्त्रीलिंगी आहे म्हणून 2 डॉट दिलेले नाही. हे खूप इम्पॉर्टंट याच्यात आहे. ते 2 डॉटचं जे आहे ना ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करा. कारण भरपूर जणं स्त्रीलिंगी शब्दाच्या पुढे 2 डॉट लावतात त्यामुळे त्यांचे मार्क्स जातात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा आता बघा त्वम. त्वम म्हणजे तू. आपण जसं म्हणतो यू. ठीक आहे. त्वमचा अर्थ काय? तू किंवा यू. त्वम छात्रा म्हणजे तू छात्र आहेस. आता या मुलीबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. तू विद्यार्थिनी आहेस असं आपण म्हणू शकतो. हा मुलगा हिला म्हणतो की तू विद्यार्थिनी आहेस. आता ही जी आहे मुलगी आहे ती स्त्रीलिंगी आहे म्हणूनच छात्रा असं दिलं आहे. छात्रा हा नाही दिलेला आहे. जे 2 डॉट आहे ते इथे दिलेलं नाही आहे कारण ते स्त्रीलिंगी आहे. आता बघा त्वम राधा म्हणजे काय तर पहिलं सेंटेन्सचा अर्थ आहे तू विद्यार्थिनी आहेस आणि दुसरं म्हणजे तू राधा आहेस. ओके या मुलीचं नाव काय आहे? राधा. आता राधा देखील स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणूनच इथे 2 डॉट दिलेले नाही. हे खूप इम्पॉर्टंट याच्यात आहे. पुढे बघूया एषः अथर्व हो. एषःचा अर्थ काय बरं? एषःचा अर्थ आहे हा जो मुलगा आहे याचं नाव अथर्व आहे असं या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे. बघा संस्कृत ही जी लँग्वेज आहे किती वास्ट आहे. म्हणजे बघा 2 शब्दात तुम्हाला केवढं काही आपण म्हणू शकतो की शॉर्ट अँड स्वीट अशी लँग्वेज आहे. 2 शब्दात तुम्हाला एक सेंटेन्स आपण समजू शकतो. ठीक आहे. एषः अथर्व. एषःचा अर्थ आहे हा अथर्व आहे. जसं आपण मराठीत हा किंवा ही म्हणतो तसंच संस्कृतमध्ये आपण एषः म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा एषा रमा म्हणजे ही जी आहे ती रमा आहे. एषा रमा. एक इम्पॉर्टंट तुम्ही नोटीस कराल की बघा इथे एषः आहे तसंच अथर्व आहे. इथे सह आहे तसंच दीपेशः आहे. इथे एषा आहे म्हणून रमा आहे. इथे सा आहे म्हणून श्रेया आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक रूल मी तुम्हाला सांगते की जसं नाम असतं ना तसंच सर्वनाम आपल्याला यूज करावं लागतं. हे बघा आता इथे अथर्व आहे म्हणून एषः वापरले. म्हणजे जर पुल्लिंगी शब्द असेल तर आपल्याला पुल्लिंगी सर्वनाम वापरावं लागेल. तसंच जर स्त्रीलिंगी शब्द असेल तर आपल्याला स्त्रीलिंगी सर्वनाम इथे वापरावं लागतं. ठीक आहे. एषः अथर्व म्हणजे हा जो मुलगा आहे याचं नाव अथर्व आहे. अथर्व हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून अथर्व जस्ट लाईक देव हो. सह दीपेशः. सहचा अर्थ आहे तो दीपेश आहे.
ओके, तो काय दीपेश. एषचा अर्थ आहे हा. तसंच एषा. एषा म्हणजे ही. ठीक आहे. ही कोण आहे? रमा. आता इथे रमा आहे म्हणून एषा आहे. रमा हे स्त्रीलिंगी आहे म्हणून 2 डॉट नाही आहे. सा श्रेया म्हणजे ही, ती जी आहे. सा म्हणजे ती, ती श्रेया आहे. श्रेया आहे हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी आहे म्हणूनच 2 डॉट इथे आपण यूज केलेला नाही आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे हे बघा, तुम्ही हे ॲरो बघत असाल की हा जो ॲरो आहे एशाला जवळ ॲरो आहे तिच्या, आणि सा म्हणजे दूर ॲरो आहे. म्हणजे तिथून तुम्हाला एक हिंट मिळू शकते की एशह एशा. जर एखादी व्यक्ती आपल्या जवळ आहे तेव्हा आपण एशह एशा यूज करू सर्वनाम. आणि जर ती व्यक्ती खूप दूर आहे आपल्यापासून तर आपण सह किंवा सा वापरू. ओके. फॉर एक्झाम्पल जर समजून घ्या की तुमची मैत्रीण तुमच्या शेजारी बसली आहे तर तुम्ही काय वापराल? एशा वापराल. आणि जर तुमची मैत्रीण दूर बसली असेल, फॉर एक्झाम्पल दुसऱ्या क्लासमध्ये किंवा खूप दूर बेंचवर बसली असेल तर तुम्ही काय वापराल? सा वापराल. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ते खूप क्रुशियल असतात, बट खूप जणं हे अप्लाय करत नाही. सो आय होप तुम्हाला हे जे आहेत बेसिक जे आहेत ते तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर लगेच कमेंट सेक्शनमध्ये मला डाऊट विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देईल. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की आपण मराठीत जसं म्हणतो की मी छात्र आहे, मी विद्यार्थी आहे, तर आपण जसं म्हणतो शेवटी आहे वापरतो आपण. तसं संस्कृतला बरं कोणता शब्द आहे असा? तर संस्कृतला आहेला आपण म्हणू शकतो की शब्द जो आहे तो असतो अस्ति. अस्ति हा जो शब्द आहे तो जर तुम्ही लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. बघा, अहम छात्रः अस्ति. जर अस्ति वापरलं असतं तर असं असतं ते, अहम छात्रः अस्ति. मम नाम राहुलः अस्ति. मम माता विदुला अस्ति. मम पिता सुरेशः अस्ति. बट जर तुम्ही वापरलं नाही तरी चालेल. बट जे बेसिक रूल्स आहेत जसं की पुल्लिंगी जर नाम असेल तर असे 2 डॉट देणं, आणि जर स्त्रीलिंगी असेल तर हे 2 डॉट नाही देणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक क्रुशियल आणि कन्क्ल्युजन मी तुम्हाला लिहून देते की जे पुल्लिंगी शब्द आपण सगळे जे पाहिले ते देवः या शब्दाप्रमाणे यूज केलेले आहेत. जसं छात्रः, राहुलः, सुरेशः, ठीक आहे, अथर्वः, दीपेशः, हे जे आहे हे देवः प्रमाणे यूज केलेलं आहे. आणि जे देखील स्त्रीलिंगी शब्द आपण जे पाहिले जसं की विदुला, राधा, छात्रा, रमा, श्रेया, हे जे शब्द आहे हे मालाप्रमाणे आपण यूज केलेले आहेत. हे क्रुशियल जे आहे हे मी तुम्हाला सांगते. सो तुम्हाला एक कृती देखील दिलेली आहे, ती प्लीज तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला विचारा नक्की. काय दिली बरं? एवं सर्व छात्राः स्वपरिचयं कथयन्ति. म्हणजे काय बरं? तर वरील जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांची इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे, इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. तथा स्वमित्रस्य नाम वदन्ति. जस्ट अ सेकंड. तसंच काय दिलं आहे बरं? स्वमित्रस्य. स्व म्हणजे स्वतःच्या मित्राचे नाव देखील तुम्ही तसं करा. जसं की बघा, एशः आणि तुमचं मित्राचं नाव